नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे, पण त्याच्या अंमलबजावणीत गफलत झाल्यानं समाजामध्ये अस्वस्थता पसरली असल्याचं निरीक्षण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोंदवलं। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळी शरद पवार बोलत होते। सुट्यांची चणचण, एटीएमच्या रांगा अशा अनेक समस्यांचा उल्लेख करत या मोठ्या बदलाचं नियोजन चुकल्याचा शेरा पवारांनी लगावला। दरम्यान राष्ट्रवादीच्या याच मेळाव्यात अजित पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला। लाखो रुपयांचा कोट आणि दिवसातून 3-3 वेळा कपडे बदलणारे मोदी भावनिक होत फकीर असल्याचा बोलतात असा टोला अजित पवारांनी लगावला। तसंच नोटबंदीच्या निषेधाच्या मोर्चांना परवानगी नाही, मग समर्थनाच्या मोर्चांना कशी मिळते असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला। मी फकीर आहे, अरे इतक्या लाख रुपयाचे सूट घालणारा फकीर कसा असू शकतो? दिवसातनं 3-3 वेळेला कपडे चेंज करणारा माणूस फकीर कसा असू शकतो? पण सर्वसामान्य शेवटच्या माणसाला बरं वाटण्याच्या करता जे काही बोलायला पाहिजे ते बोलायचं आणि लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करायचा। नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची तुलना थेट कार्टूनशी केली। सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिता असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। काल विरोधकांनी नागपुरात संयुक्तपणे पत्रकार परिषद केली। भ्रष्टाचार, नोटबंदी या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत सरकारच्या कार्यक्षमतेवरही विखे पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यातून बँका आता ज्या बुडणार आहेत त्याला रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी आता येणारा काळा पैसा तुम्ही वापरणार आहात, आता तुमचं जे अजेंडा दिसतोय। मग आमची जी मागणी आहे की तो पैसा मग शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी का वापरत नाही आपण? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सरकारला डोरेमॉनची उपमा दिली। सरकार डोरेमॉन आणि जनता नोबिता झाल्याचं विखेंनी म्हटलं, तर सरकारला डोरेमॉनची उपमा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। विरोधकांचा मोगली झाल्याचा पलटवार फडणवीसांनी केला। अजूनही विरोधक प्रगल्भ नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। या शाब्दिक युद्धामुळे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहेत। म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांच्याच भाषेत सांगायचं झालं खरं म्हणजे ती भाषा मी वापरत नाही, पण आता कधी कधी भाषेला भाषेनेच उत्तर द्यावं लागतं। तर नगरपालिका निवडणुकीमध्ये हर जगह फूल खिला है, इसलिए उनका मोगली बन गया है। नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त नागपुरातल्या संघ मुख्यालयात नेत्यांची वर्दळ पाहायला मिळाली। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली। या भेटीत नोटबंदीबाबत शिवसेनेची असलेली भूमिका सरसंघचालकांपुढे मांडल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। या भेटीनंतर तात्काळ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे देखील संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनीही मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली। नाही, शिवसेनेची भूमिका हीच आहे की नोटबंदी ह्याचे परिणाम चांगले वाईट काय होतील हे कल्पना नाही, पण सर्वसामान्य लोकांचा त्रास वाचला पाहिजे आणि मला वाटतं त्याच्याबद्दल दुमत असण्याची कोणाचीही गरज नाहीये। सगळ्यांचं मत नाही, सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये, सगळ्यांचीच भूमिका आहे।